पुण्यातील भोंदू बाबा स्वप्नील लांडेचे कारनामे समोर आल्यानंतर त्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या स्वप्नील लांडेचे हा काही एकच प्रकार नाही तर अनेक प्रकार समोर येताना पाहायला मिळतात आणि अनेक ज्या काही घटना आहेत अनेकांचे त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना देखील आता समोर येताना पाहायला मिळतात। ज्या महिलेने अर्थात तक्रार केलेली आहे त्यांचे वकील आता आपल्या सोबत आहेत। खेताराम सोळंकी, ॲडव्होकेट खेताराम सोळंकी आपल्या सोबत आहेत। तर नेमकी काय ही घटना आहे आणि स्वप्नील लांडे जो भोंदू बाबा त्याने कशा पद्धतीने लोकांची महिलांची फसवणूक केलेली आहे? यात जर आपण पाहिलं तर सुरुवात अशी होते की एक 14-14.5 वर्षाची अल्पवयीन मुलगी की जिचा फोनवर याच्याशी संपर्क बोलणं होतो, हा तिला काहीतरी कमिट करतो की तू माझ्याकडे ये, माझ्याकडे देवीचा आशीर्वाद आहे, देवीचा मी तुला आशीर्वाद देतो, त्यामुळे तुला 10वीत चांगले मार्क पडतील आणि तू चांगल्या मार्कांनी पास होशील। आणि ती मुलगी घराच्यांना न सांगता वडगाव मावळ इथून निघून येते आणि विवडीला त्याच्या घरी जाते। एक दिवस त्याच्या घरी राहते आणि त्या दरम्यान काही गोष्टी घडतात की ज्या आपण एफआयआरमध्ये दाखल केलेल्या आहेत। तर त्यावेळे दरम्यान तो काही मांडीवर बसून काही गोष्टी करतो, असा सगळा हा प्रकार आहे। सुरुवातीच्या प्रथम दर्शना यावर घरच्यांकडून किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होतो, पण त्यानंतर ज्यावेळी विक्टिमशी स्टेटमेंट घेतलं जातं त्यानंतर जे काही विक्टिम स्टेटमेंट देते त्यावरून पोलीस दखल घेऊन पॉक्सो कायद्याअंतर्गत सेक्शन 8 अंतर्गत कलमवाढ करतात आणि त्यानंतर कलमवाढ होऊन पॉक्सोचा गुन्हा त्यावर दाखल होतो। त्यानंतर विक्टिमशी आईने चर्चा केल्यानंतर तिला आणखी बरीच गोष्टी कळल्यानंतर विक्टिमच्या आईने बाल हक्क आयोगाला कंप्लेंट केली आणि बाल हक्क आयोगाने याची दखल घेऊन त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी पुणे पोलिसांना आणि पुणे ग्रामीण पोलिसांना हा सगळ्या प्रकारात अंधश्रद्धा, आर्थिक शोषण, मानसिक शोषण, शारीरिक शोषण या दृष्टीने तपास करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा भोंदू जो बाबा म्हणतोय आपण, साधारणतः 25 वर्षाचा तो आणि स्वतःला गुरु म्हणतो आणि असं हे एकच प्रकरण नाही आहे, असे बऱ्याच लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे। लोकांच्या काही ना काही तुम्हाला देवी शक्ती दाखवून त्यांना आजार बरे करणे असेल किंवा त्यांच्या घरातील इतर दुःख वगैरे दूर करणे असेल, असे बरेच त्याने दावे करून लोकांना फसवणूक करून त्यांच्याकडनं पैसे उकळले आहेत। अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला आढळून आल्या, त्या सर्व आम्ही पुणे पोलिसांना आणि पुणे ग्रामीण पोलिसांना दिलेल्या आहेत। आता तो स्वप्नील गुरु आणि त्याची संपूर्ण फॅमिली ही फरार आहे आणि लवकर त्याला अटक होईल अशी आम्हाला आशा आहे। पण मग हे प्रकरण समोर आलेलं आहे, अल्पवयीन मुलीची फसवणूक किंवा तिला अत्याचार, अजून काही प्रकरणं आहेत ज्याचे पुणे पोलीस तपास करतात किंवा नेमके कुठली प्रकरणं आहेत खास करून ज्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे? आत्ता आम्ही आमच्या लेवलवर काही गोष्टी शोधल्या तर त्यात आम्हाला असं आढळून आलं की त्यावर नांदेड सिटीला त्याच्याविरुद्ध एका व्यक्तीने माझ्या मुलाला त्याने मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली होती। फुरसुंगीला त्याच्याविरोधात NC नोंद आहेत। तुळजापूर भवानीच्या मंदिरात त्यांनी अशा 2 गटात भांडणं झाल्याचे त्याचे गुन्हे आहेत। याचबरोबर नागपूर असेल किंवा कर्नाटक असेल आणि अशा विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। आत्ता मला वाटतं एका व्यक्तीने त्याच्यावर काहीतरी 25 ते 30 लाख घेऊन परत न केल्याप्रकरणी 420चा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लवकरच गुन्हा दाखल होईल अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि फक्त ही आमच्या माहितीतली ही माहिती आहे। पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलिसांना याबद्दल आणखी बरीच माहिती आढळून येईल असं आम्हाला। तर आपण पाहिलं की भोंदू स्वप्नील लांडे याचे अनेक कारनामे आता हळूहळू समोर येताना पाहायला मिळतात। आत्ता फक्त हे वडगाव मावळचं एक प्रकरण समोर आलेलं आहे, मात्र यापूर्वीच्या काळामध्ये त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं देखील आता समोर येताना पाहायला मिळते। पुणे पोलीस या सगळ्या घटनांच्या खोलात जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या संपूर्ण घटनेच्या खोलात गेल्यानंतर स्वप्नील लांडेच्या अडचणी आणखीन वाढणार हे निश्चित आहे। कॅमेरामन प्रवीणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।